नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आलेली आहे. राज्यातील सर्व शेतकरी करणार आहेत फोन आंदोलन, तेही लगातार 7 दिवस. तर काय आहे ती अपडेट मी तुम्हाला सविस्तर सांगतो. त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सगळ्यात आधी पाहायला मिळतात. तर चला थोडाही वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही जी बातमी आलेली आहे ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते सध्या मोठ्या अडचणीत फसलेले आहेत, कारण कांद्याचा दर 1200 रुपये आहे आणि उत्पादन खर्च 25च्या पुढे जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फोन आंदोलन करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मोठा निर्णय म्हणजे 7 दिवस हे फोन आंदोलन चालणार आहे. आणि हे फोन आंदोलन कांदा उत्पादन शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 12 सप्टेंबर पासून घेण्यात येणार होते आणि ते सलग 7 दिवस चालणार असून प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी, आमदार, खासदार, राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांना फोन करून जाब विचारणार आहेत. या कामी कांदा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सूक्ष्म नियोजन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. त्यांनी असेही सांगितले की कांदा प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपये एवढाच भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी 2200 ते 2500 रुपये इतका खर्च येतो आणि सरकारकडून कुठेतरी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि केंद्र सरकारने तातडीने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असंही त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की या आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे की शेतकरी थेट लोकप्रतिनिधींना फोन करून कांद्याच्या दरवाढीसाठी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करणार आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे की राज्यव्यापी व्याप्ती हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाणार आहे आणि हजारो फोन करून लोकप्रतिनिधींपर्यंत आपला संदेश पोहोचवणार आहेत. तिसरं वैशिष्ट्य आहे की 7 दिवसाची 7 दिवस लढाई चालणार आहे. या 7 दिवसात शेतकऱ्यांकडून सतत लोकप्रतिनिधींना फोन करून दबाव टाकला जाणार आहे. शेतकऱ्यांची मागणी काय आहे, तर केंद्र सरकारने तातडीने कांद्यांच्या भावासाठी हस्तक्षेप करावा ही माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की कांद्याचे भाव वाढावेत का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगावे. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमचे धन्यवाद.